गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे आहे कुठला बेटा आपला डिस्चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटर. कुठचा कन्सेप्ट आहे बेटा पुढचा? डिस्चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटर. ठीक आहे, हेडिंग टाकून घ्या डिस्चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटर. क्वेश्चन लिहा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डिस्चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटर. क्वेश्चन लिहा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डिस्चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटर. ओके, आता डिस्चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटरची सर्किट डायग्राम तुम्हाला इथे डोळ्यासमोर दिसते. काय दिसतंय बेटा? जर स्टार्टिंगला जर ऑब्झर्व केलं तर पहिलेच कॅपॅसिटर आहे, ठीक आहे, नंतर मग स्विच आहे आणि मग रेजिस्टर आहे. याच्यामध्ये व्होल्टेज सप्लाय ॲबसेंट असतो. याच्यामध्ये व्होल्टेज सप्लाय ॲबसेंट असतो का बेटा? नाही. आता डिस्चार्ज करायचा आहे म्हणून व्होल्टेजची मला गरज नाही आहे. कॅपॅसिटर जेव्हा चार्ज करायचा असतो ना तेव्हा व्होल्टेज सप्लायची गरज असते, पण जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो त्यावेळेस व्होल्टेज सप्लायची गरज नसते. महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे, पुन्हा एकदा चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटरच्या वेळेस मला व्होल्टेज सप्लाय लागतो, पण डिस्चार्जिंगच्या वेळेस व्होल्टेज सप्लाय काही लागत नाही. ठीक आहे, म्हणून इथे व्होल्टेज सप्लाय दाखवलेला नाही. मग काय काय दिसतंय कन्स्ट्रक्शनमध्ये? याच्यामध्ये रेजिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीजमध्ये आहे, स्विच पण लावलेला आहे, ठीक आहे, पण व्होल्टेज सप्लाय ॲबसेंट आहे. स्विच पण लावलेला आहे पण व्होल्टेज सप्लाय ॲबसेंट आहे. हे झालं कन्स्ट्रक्शनबद्दल. वर्किंग इनिशियली अजून करा स्विच ओपन आहे. इनिशियली काय अजून करा स्विच ओपन आहे आणि कॅपॅसिटर फुल्ली चार्ज आहे. आणि कॅपॅसिटर काय बेटा? फुल्ली चार्ज आहे. इनिशियली अजून करा स्विच ओपन आहे आणि कॅपॅसिटर माझा फुल्ली चार्ज झालेला आहे. कॅपॅसिटर माझा फुल्ली चार्ज झालेला आहे म्हणून VC इज इक्वल टू V असतो. म्हणजे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज इक्वल टू V आहे. ठीक आहे, मग ॲट T इज इक्वल टू 0 स्विच क्लोज झाला. ॲट T इज इक्वल टू 0 स्विच काय होईल बेटा? क्लोज होईल. आणि स्विच जेव्हा क्लोज होतो आता कॅपॅसिटर माझा डिस्चार्ज व्हायला चालू होईल. का? तो व्होल्टेज सप्लाय लावलेला नाहीये म्हणून माझा कॅपॅसिटर काय होईल बेटा? डिस्चार्ज व्हायला चालू होऊन जाईल. ठीक आहे, ॲट T इज इक्वल टू 0 द स्विच गेट्स क्लोज and the capacitor starts discharging and the capacitor starts discharging. बरं, महत्त्वाचा मुद्दा झाला. पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, याच्यामध्ये करंट बेटा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये घुमतो. कोणाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये? सपोज करंट चार्जिंगच्या वेळेस क्लॉकवाईज फिरत असेल तर डिस्चार्जिंगच्या वेळेस अँटी क्लॉकवाईज फिरतो. चार्जिंगच्या वेळेस क्लॉकवाईज फिरत असेल तर डिस्चार्जिंगच्या वेळेस अँटी क्लॉकवाईज फिरत असतो बेटा करंट. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हे कशात सांगायचं? वर्किंगमध्ये सांगायचं. आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा काय बेटा? एक्सप्रेशन तुम्हाला दिसत आहेत. जसं आपण चार्जिंगचं शिकलो तसं इथे डिस्चार्जिंगचं पण काय काय बघितलं? मग सर्किट डायग्राम बद्दल बोललो, कन्स्ट्रक्शन बद्दल बोललो, वर्किंग झालं आणि अजून त्याचे काय बेटा? एक्सप्रेशन. आणि अजून त्याचे काय बघितले आपण? एक्सप्रेशन्स बघितले. कळालं? चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम आधी काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम आधी काढून घ्यायची आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. खाली लिहा कन्स्ट्रक्शन. The above figure shows the circuit diagram of discharging of a capacitor. The above figure shows the circuit diagram of discharging of a capacitor. पुढचा पॉइंट, it consists of a resistor and capacitor connected in series. It consists of resistor and capacitor connected in series. पुढचा पॉइंट, it also consists of a switch. पुढचा पॉइंट, but there is absence of voltage supply as the capacitor is fully charged. एक ओळ सोडून खाली घ्या वर्किंग. चल, let us assume that the switch is open and the capacitor is fully charged. Hence, the voltage across capacitor will be VC is equal to V. VC is equal to V as लिहितात. VC is equal to V. And voltage across capacitor will be VC is equal to V. And the voltage across capacitor will be VC is equal to V. पुढचा point, at T is equal to 0, the switch is closed. And the capacitor starts discharging. At T is equal to 0, the switch is closed and the capacitor starts discharging. At T is equal to 0, the switch is closed and the capacitor starts discharging. Puts a point. The discharging current flows exactly in the opposite direction. As that of the charging current. Okay. आता खाली टाका हेडिंग. एक ओळ सोडून expression for discharging capacitor. ओके, इथे तुम्हाला सगळ्याच्या सगळे एक्सप्रेशन दिसत आहेत बेटा. इनिशियल डिस्चार्जिंग करंट ॲट T इज इक्वल टू 0 पण आहे.
इन्स्टंटेनियस डिस्चार्जिंग व्होल्टेज VC पण आहे आणि इन्स्टंटेनियस डिस्चार्जिंग करंट पण आहे. सगळे एक्सप्रेशन्स लिहून घ्यायचे आहेत बेटा, सगळेच्या सगळे एक्सप्रेशन्स लिहून घ्यायचे आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. जसं आपण चार्जिंग ऑफ अ कॅपॅसिटरमध्ये पण कर्व्स काढले होते व्होल्टेज आणि करंटचे, तसे इथे पण काढून घ्यायचे. तसेच आपल्याला कर्व्स इथे पण काढायचे आहेत बेटा. ओके, आता आपल्याला काय काढायचे बेटा, कर्व्स काढायचे. क्वेश्चन घेऊन घ्या. ड्रॉ द डिस्चार्जिंग कर्व ऑफ कॅपॅसिटर. That is voltage across capacitor versus time. ओके, आता इथे तुम्हाला दोघी फिगर्स दिसत आहेत बेटा. व्हिडिओ पॉज करून दोघी फिगर्स काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्हाला दोघी फिगर्स दिसत आहेत. व्हिडिओ पॉज करून दोघी फिगर्स काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, इथे तुम्हाला दोघी फिगर्स दिसत आहेत. व्हिडिओ पॉज करून दोघी फिगर्स काढून घ्यायचे आहेत. ओके बच्चा लोक, अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. ठीक आहे, बाकीचा आपण थोडासा पार्ट बाकी आता. ठीक आहे, तो आपण पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.